हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. सप्टेंबर महिन्याचा आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे आंतरराष्ट्रीय. टॉपिक मोठा आहे म्हणून आपण त्याचे 2 भाग केलेत. आजचं आपलं हे पहिलं लेक्चर आहे. सुरू करूया आपलं आजचं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. यावर्षी भारत एका महत्त्वाच्या परिषदेचा यजमान देश त्या ठिकाणी होता. बऱ्याच गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. बघू काय झालेलं आहे. तर यावर्षी भारतामध्ये G20ची परिषद पार पडली आणि ही भारतात झालेली 18वी G20 परिषद होती. आपल्याला कुठलाच मुद्दा त्या ठिकाणी सोडायचा नाही म्हणून एक्झॅक्टली माहिती असू द्या. भारतामध्ये G20 परिषद पार पडली तिची कितवी एडिशन होती, तर ती 18वी एडिशन होती. लक्षात ठेवा. ओके, यजमान होता भारत. भारतामध्ये पहिल्यांदाच या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. याच्या अगोदर कधीही भारतामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं नव्हतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारतामध्ये कोणत्या ठिकाणी ही परिषद पार पडली, तर भारत मंडपम. हे भारत मंडपम काय आहे, तर हे एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन कन्व्हेन्शन सेंटर आहे प्रगती मैदानमध्ये, जे नवी दिल्लीमध्ये आहे. सो भारत मंडपम या ठिकाणी ही परिषद पार पडली. जी काही सहभागी नेते होते त्यांच्या नेत्यांच्या स्वागतासाठी भारत मंडपम इथं ओडिशामध्ये पुरी इथं कोणार्क इथं जे काही सूर्य मंदिर आहे त्या सूर्य मंदिराच्या चाकाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. इथं तुम्हाला त्या ठिकाणी दिसते बघा, नरेंद्र मोदी त्या ठिकाणी जे काही गेस्ट आलेले होते त्यांच्या स्वागतासाठी उभा राहिलेले दिसतात आणि त्यांच्या पाठीमागे तुम्हाला हे जे काही सूर्य मंदिर आहे त्या सूर्य मंदिराच्या चाकाची प्रतिकृती त्या ठिकाणी आहे. 9 ते 10 सप्टेंबर म्हणजे 2 दिवस या परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या G20चं ब्रीदवाक्य किंवा थीम काय होती, वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर असं देखील आपण त्याला म्हणतो. ह्याचा लोगो काय होता, तर देशाचं राष्ट्रीय फूल आणि सध्याच्या कठीण काळात आशेचे प्रतीक असलेल्या कमळावर पृथ्वी ग्रहाची तोलून धरलेली प्रतिमा. इथं तुम्हाला दिसते बघा, आपलं राष्ट्रीय फूल त्या ठिकाणी दिसते कमळ, कमळावरती पृथ्वीची तोलून धरलेली प्रतिमा दिसते. आणि बऱ्याच वेळेला कमळ हे आशेचं प्रतीक म्हणून समजलं जातं, कारण हे कमळ चिखलाचं येतं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आजूबाजूला वर्स्ट कंडिशन असताना देखील त्या ठिकाणी कमळ त्या ठिकाणी फुलतं, एवढ्या सुंदरतेने फुलतं. म्हणून कमळावरती तोलून धरलेली पृथ्वी ग्रहाची जी काही प्रतिमा आहे ती यावर्षीची त्या ठिकाणी त्याचा लोगो होता आणि त्याच्या खाली वसुधैव कुटुंबकम, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर असं तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय. ओके, विशेष उपस्थिती कोण कोण या परिषदेला उपस्थित होतं. जो बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान, ली कियांग चीनचे पंतप्रधान. याचा अर्थ चीनचे राष्ट्राध्यक्ष नव्हते. आपण त्यांच्याऐवजी कोण अनुपस्थित होतो हे आपण बघणार आहे. सर्गेई लाराओ जे रशियाचे परराष्ट्रमंत्री आहेत ते उपस्थित होते. जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान, जस्टिन ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान, इमॅन्युअल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, ओलाफ स्कॉल्ज जर्मनीचे चान्सलर, फुमिओ किशिदा जपानचे पंतप्रधान, अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान. हे काही मान्यवर जे फार चर्चेत असतात म्हणून आपण त्या ठिकाणी बघितलेलं. अदरवाईज सगळे G20चे नेते आपल्याला बघायची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या परिषदेला अनुपस्थिती कोणाची होती, म्हणजे अब्सेंट कोण त्या ठिकाणी होतं, तर व्लादिमीर पुतीन. लक्षात ठेवा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या परिषदेला अनुपस्थित होते. त्यांच्याऐवजी त्यांनी आपला परराष्ट्रमंत्री त्या ठिकाणी पाठवलेला होता. आणि दुसरे होते शी जिनपिंग पण त्या ठिकाणी अनुपस्थित होते. जे शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. चीनचे राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी पाठवलेलं होतं. सो मेन 2 लोक अनुपस्थित होते, एक व्लादिमीर पुतीन आणि शी जिनपिंग. ओके, इथं जे काही अटेंड केलेले लोक आहेत G20चे त्या ठिकाणी तुम्हाला इथं दिसत आहेत. शी जिनपिंग, व्लादिमीर पुतीन नॉट अटेंडिंग म्हणजे अनुपस्थित दिसत आहेत. आणखीन एक आहे बघा, अँड्रेज मॅन्युअल लोपेज ओब्राडोर नावाची एक व्यक्ती आहे मेक्सिकोचे. ओके, मेक्सिको देशाचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेज लोपेज ओब्राडोर हे देखील उपस्थित होते. सो मेक्सिको, चीन आणि रशिया या 3 देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान त्या ठिकाणी अनुपस्थित होते. ओके, सो बाकीचे बरेच नेते आहेत, जास्त आपल्याला त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाहीये. ओके, नंतर हे G20च्या देशांसोबत आणखी काही देशांना आणि संघटनांना त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं होतं. इन्व्हिटी होते. आता हे इन्व्हिटी कोण कोण आहेत बघा, तर बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलँड, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन, संयुक्त अरब अमिराती. म्हणजे जवळजवळ हे 9 देशांचे लीडर्स त्या ठिकाणी उपस्थित होते. बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी
शेख हसीना उपस्थित होत्या, इजिप्तचे अब्देल फताह अल सिसी होते, मॉरिशसचे प्रविंद कुमार जगन्नाथ होते, नेदरलँड्सचे मार्क रूट उपस्थित होते, नायजेरियाच्या बोला अहमद तिनुबू उपस्थित होत्या, बरेच त्या ठिकाणी आहेत. ओके, सो बेसिकली आपल्याला प्रश्न विचारला तर फक्त माहिती असू द्या कोणकोणते देश ॲज अ इन्व्हिटी म्हणून होते. युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपण त्याला ISA म्हणतो, या संघटनाचे देखील प्रतिनिधी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत एक आग्रह केला. त्यांचं म्हणणं होतं की सुरक्षा परिषदेचा विस्तार करा. युनायटेड नेशनची जी काही सिक्युरिटी काउन्सिल आहे त्याच्यामध्ये सध्याला 5+10 मेंबर आहेत, म्हणजे 15 सदस्य आहेत. हे 5 जे आहेत ते परमनंट मेंबर आहेत, परमनंट मेंबर, आणि हे 10 आहेत नॉन परमनंट मेंबर. युनायटेड नेशनची स्थापना झाल्यापासून म्हणजे 1945 पासून ही संख्या जी आहे ती तेवढीच आहे, 5च आहेत. सो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी आग्रह धरला की ह्या 5 सदस्यांचा विस्तार केला जावा. म्हणजे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन हे 5 देश त्याच्यामध्ये आहेत, आम्हाला पण ह्याच्यामध्ये सहभागी करून घ्या असा मोदींनी आग्रह त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर ह्या परिषदेची निष्पत्ती काय आहे तर आफ्रिकन युनियन हा संघटनेचा नवीन सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जागतिक जैव इंधन आघाडी, नंतर नवी दिल्ली जाहीरनामा, नंतर भारत, मध्य पूर्व आशिया, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, त्याला आपण IMEC असं देखील त्या ठिकाणी म्हणतो. ओके, सो बेसिकली ह्यातला ज्या गोष्टी आहेत त्या डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. फक्त वगळता हे जैव इंधन आघाडी जी आहे ते पर्यावरणामध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ओके, सो बेसिकली ही G20ची परिषद झाल्यानंतर आपण आफ्रिकन युनियनला संघटनेचं सदस्यत्व असू देत, नवी दिल्ली जाहीरनामा असू देत, भारत, मध्य पूर्व आशिया, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असू दे, हे सगळं 1 बाय 1 आपण त्या ठिकाणी बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परिषद झाल्यानंतर औपचारिकरित्या G20चं अध्यक्षपद जे आहे ते दुसऱ्या देशाकडे बहाल त्या ठिकाणी केलेलं आहे. सो G20चं अध्यक्षपद ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडं सोपवलेलं आहे. म्हणजे मागच्या वर्षी जसं इंडोनेशियानं आपल्याला दिलं तसं आपण हे जे काही परिषदेचा सिम्बॉल आहे तो परिषदेचा सिम्बॉल आता लुला दा सिल्वाला त्या ठिकाणी दिलेला आहे. लुला दा सिल्वा हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी आहेत. याचा अर्थ 2024ची जी काही G20 परिषद आहे ती ब्राझीलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात काय प्रकार आहे. सो हे पण माहिती असू द्या की कुणाला सुपूर्द केलेलं आहे G20चं अध्यक्षपद, तर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा. ओके, सो G20 काय प्रकार आपण बघूयात. 26 सप्टेंबर 1999ला स्थापना झाली. जागतिक अर्थव्यवस्थेतील जी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी, महत्त्वाच्या औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना एकत्र आणण्यासाठी या G20ची स्थापना केली. याचा अर्थ या संघटनेमध्ये विकसित राष्ट्रांसोबत काही विकसनशील राष्ट्र देखील आहेत. अमेरिका, जपान या महत्त्वाच्या विकसित देशांसोबत भारतासारखे, चीनसारखे विकसनशील देखील देश आहेत. याचा अर्थ ही संघटना विकसित आणि विकसनशील देशांनी मिळून बनलेली आहे आणि याच्यामध्ये जागतिक स्तरावर जे काही महत्त्वाचे अर्थव्यवस्थेचे मुद्दे आहेत त्याच्यावर डिस्कशन त्या ठिकाणी केलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सदस्य देश आहेत 21. जरी सदस्य देश 21 झाले असले तरी अजून त्याला सध्याला तरी G20 याच नावानं ओळखलं जाते. भविष्यात त्याचा विस्तार G21 असा देखील असू शकतो, परंतु G20 मध्ये टोटल 21 सदस्य आहेत. त्याच्यामध्ये देश आहेत 19, लक्षात ठेवा. टोटल देश आहेत 19 आणि संघटना आहेत 2. म्हणजे 2 संघटना आणि 19 देश अशा टोटल 21 सदस्य त्या ठिकाणी आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे 21च्या 21 जे देश आहेत ते आपल्याला पाठच पाहिजेत, कारण आयोग याच्यावरती काहीही प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतं. सो बघूयात आपण हे देश कसे लक्षात ठेवायचे. पहिली तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला जर हे देश लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला थोडं जिओग्राफिक रिजननुसार जावं लागेल. आपण उत्तर अमेरिका खंडापासून सुरू करूयात. ओके, जर उत्तर अमेरिका खंड बघितला तर तुम्हाला त्याच्यामध्ये 3 देश दिसतील बघा. ओके, उत्तर अमेरिका खंडामध्ये 3 देश आहेत, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. लक्षात ठेवा, हे 3 देश तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. ओके, नंतर जर तुम्ही बघितला तर आपण थोडं दक्षिण अमेरिका खंडामध्ये येऊयात. दक्षिण अमेरिका खंडामध्ये तुम्हाला अर्जेंटिना आणि ब्राझील दिसेल बघा. आणि अर्जेंटिना, ब्राझील हे एक फुटबॉल प्रेमी देश आहेत. त्यामुळं उत्तर अमेरिकेतले 3, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. दक्षिण अमेरिकेतले 2 फुटबॉल प्रेमी देश, एक आहे अर्जेंटिना आणि दुसरा आहे ब्राझील.
नंतर जर आपल्याला जायचं असेल तर आपण युरोप खंडामध्ये जाऊयात. युरोप खंडाचा जर विचार करायचा असेल तर युरोप खंडामध्ये जवळजवळ आपल्याला हे महत्त्वाचे 4 देश दिसत आहेत. ओके, कुठले कुठले देश आहेत? फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि इटली. आता हे कसं लक्षात ठेवायचं आहे? फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, इटली. तर दुसऱ्या महायुद्ध लक्षात घ्या. दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्स आणि ब्रिटन एका बाजूला होतं, जर्मनी आणि इटली एका बाजूला होतं. सो हे 4 देश तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नंतर एक असा देशांचा गट लक्षात ठेवा ज्या गटांचं थोडं वेगळं पण त्या ठिकाणी आहे बघा. जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामधले 2 ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री आहेत आणि 2 देशांचं एक वेगळं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. आता कसं लक्षात ठेवा? हे बघा, तुर्की, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हा एक गट तुम्हाला वेगळा लक्षात ठेवायचा आहे. बऱ्यापैकी तुर्कीला त्या ठिकाणी युरोप खंडामध्ये कन्सिडर केलं जातं किंवा आशियामध्ये पण कन्सिडर केलं जातं. तर हा एक ट्रान्सकॉन्टिनेंटल देश आहे, म्हणजे ह्याचा विस्तार दोन्ही खंडामध्ये, म्हणून हे वेगळं लक्षात ठेवा. तुर्की, रशिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 4 देशांचा गट लक्षात ठेवा. का ऑस्ट्रेलिया वेगळा आहे, आफ्रिका खंडातला हा वेगळा देश त्या ठिकाणी आहे. ओके, नंतर राहिला आपला महत्त्वाचा तो म्हणजे आशिया देश. आशियामध्ये जे काही देश आहेत त्यांचा एक वेगळा गट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. ओके, सो आशियामध्ये कुठले कुठले आहेत बघा? भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया. लक्षात ठेवा हे त्या ठिकाणी 6 देश त्या ठिकाणी आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. ओके, सो आशियातला हा एक गट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि नंतर 2 वेगळ्या संस्था आहेत, ज्या आपण 2 संस्था बघितल्या त्या सोप्या आहेत लक्षात ठेवायला, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन. सो जर तुम्हाला त्या ठिकाणी ह्या संस्था देश जर लक्षात ठेवायचे असतील तर तुम्हाला जिओग्राफिक रिजननुसार थोडं जावं लागेल आणि थोडं कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. ओके, उत्तर अमेरिका खंडातले 3, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा. दक्षिण अमेरिका खंडातले 2 फुटबॉलप्रेमी देश, अर्जेंटिना आणि ब्राझील. नंतर युरोप खंडामध्ये या, युरोप खंडामध्ये 2 मित्र देश आणि 2 शत्रू देश लक्षात ठेवा, ब्रिटन आणि फ्रान्स, इटली आणि जर्मनी हे लक्षात ठेवा. नंतर 2 ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री, तुर्की, रशिया. नंतर ज्याचं वेगळं अस्तित्व आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे वेगळे लक्षात ठेवा. नंतर आपल्या एशिया खंडात या, भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, इंडोनेशिया. इथं सगळीकडे सफिक्स ए त्या ठिकाणी आहे, त्यामुळे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. आणि 2 त्या ठिकाणी तुमचे काय आहेत? त्या ठिकाणी संघटना त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात काय प्रकार आहे, कसं लक्षात ठेवायचं आहे? ओके सर, जर तुम्ही जिओग्राफिक रिजननुसार गेला तर हे लक्षात ठेवायला तेवढं सोपं आहे, म्हणून हे मी वेगळ्या कलरने दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईट होईल. ओके, आलं लक्षात सगळ्यांना? 21 देश कसे लक्षात ठेवायचे आहेत? ओके, इथं मी तेच दिलेलं आहे बघा. नॉर्थ अमेरिका खंडातले काही देश दिलेत, दक्षिण अमेरिका खंडातले देश आहेत, युरोपियन युनियन नावाची संस्था आहे, युरोपमधले काही देश आहेत बघा, एशियामध्ये काही देश आहेत, त्याच्यामध्ये तुर्की आहे आणि इथं तुमचा रशिया इथं ॲड केला असेल, पण रशियाला ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री देखील म्हणतात. ओके, नंतर ऑस्ट्रेलिया आहे, आफ्रिका खंडातला आहे. ओके, सो आलं लक्षात सगळ्यांना काय प्रकार आहे? ओके, येस, तुम्ही लक्षात ठेवू शकता, सोपं आहे. हे जे काही G20तले देश आहेत त्यांचा वाटा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये किती आहे बघा. सर, GDP मध्ये वाटा आहे 85%, आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 75%, लोकसंख्येमध्ये 2/3 आणि भूभाग जवळ 60% त्या ठिकाणी आहे. नंतर आणखीन एक गोष्ट आहे बघा, G20 ट्रॉयका. G20 ट्रॉयका म्हणजे काय? माजी, विद्यमान आणि भावी अध्यक्ष राष्ट्रांचा समावेश असलेला देश. पाठीमागची परिषद, या वर्षीची परिषद आणि पुढे जी काही परिषद होणार आहे त्याचे जे काही यजमान असतात त्यांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? G20 ट्रॉयका म्हणतो. सो भारत सध्याला G20चा ट्रॉयका आहे, म्हणजे पाठीमागं 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये झाली, 2023 मध्ये भारतामध्ये झाली आणि 2024ची ब्राझीलमध्ये होणार आहे. याचा अर्थ भारत सध्या या G20 ट्रॉयकाचा सदस्य त्या ठिकाणी आहे. सो सध्याला G20 ट्रॉयकाचे कोण कोण आहेत? इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील, डिसेंबर 2023 पर्यंत. ओके, आगामी परिषदा 2024ची होणार आहे, आपण बघितलं ब्राझीलमध्ये रिओ दी जानेरोला, 25ची होणार आहे दक्षिण आफ्रिकेला आणि 26ची होणार आहे अमेरिकेला. सो पुढची परिषद कुठं होणार आहे किंवा कोणत्या देशात होणार आहे हे तुम्हाला आयोग विचारू शकतं. ब्राझीलमध्ये ही परिषद होणार आहे. नंतर आणखीन एक गोष्ट माहिती असू द्या, G20ची पहिली परिषद, इथं क्रमांक लिहिताना मी सिरियल नंबर लिहिलेले नाहीत, पहिली 14वी, 15वी, 16वी आणि 17वी असं लिहिलेलं आहे, त्यामुळं 1 नंतर 2 असा रेफरन्स नाही. सो G20ची पहिली परिषद 2008 मध्ये वॉशिंग्टन या ठिकाणी झाली. आता लक्षात ठेवा, 26 सप्टेंबर 1999ला ही परिषद स्थापन झाली. 1999 नंतर पुढे 8 ते 9 वर्ष ही परिषद, या संघटनेची परिषद झालेली नव्हती. सो आयोग तुम्हाला प्रश्न टाकताना या संघटनेची पहिली परिषद 1999 मध्ये झाली
असं काहीतरी आयोग टाकू शकतो. सो लक्षात ठेवा, या संघटनेची पहिली परिषद 2008 मध्ये आहे वॉशिंग्टनला. ओके, 14वी झाली 2019 मध्ये ओसाकाला, 20ची झाली रियाद सौदी अरेबियाला, 21ची झाली रोम इटलीला, 22ची झाली इंडोनेशियाला बालीला, 23ची झाली आपल्या भारताला, 24ची होणार आहे ब्राझीलला. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात? ओके, येस. नंतर ही काय 2023ची G20 परिषद झाली. त्याचा आउटकम मधला पहिला मुद्दा आपण बघितलं होतं की तो म्हणजे आफ्रिकन युनियन हा G20चा नवीन सदस्य देश झालेला आहे, म्हणजेच 21वा सदस्य देश त्या ठिकाणी झालेला आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की 21वा सदस्य म्हणून खालीपैकी कोणत्या संघटनेला G20चं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे? तर आफ्रिकन युनियन. लक्षात ठेवा, या परिषदेत आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष आणि आफ्रिकन युनियनचे प्रतिनिधी म्हणून अझाली औसामानी नावाची व्यक्ती उपस्थित होती, जी आफ्रिका खंडातल्या कोरोमोस या देशाची त्या ठिकाणी अध्यक्ष त्या ठिकाणी होते. आफ्रिकन युनियनची बद्दल थोडं बघूयात. 9 जुलै 2002 मध्ये डर्बन या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली. आफ्रिकन एकता संघटना असं तिचं पूर्वी नाव होतं. आफ्रिकन ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी असं तिला म्हटलं जायचं. 1963 मध्ये स्थापना झाली. 32 देश होते. सो हीच आफ्रिकन ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनियन जी आहे ती आफ्रिकन युनियनमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट झालेली होती. परंतु जर आयोगाने विचारलं आफ्रिकन युनियनची स्थापना कधी आहे, तर तुम्हाला 2002च लिहायचं आहे. आफ्रिकन युनियनच्या पूर्वी ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी म्हणजेच आफ्रिकन एकता संघटना नावाची संघटना 1963 मध्ये होती. ती नंतर विलीन करण्यात आली या संस्थेमध्ये. त्यामुळे आफ्रिकन युनियनची स्थापना लिहिताना 2002च त्या ठिकाणी लिहा. 55 देशाची संघटना आहे. अदिस अबाबा ही जी काही इथिओपियामध्ये ठिकाण आहे तिथं या संघटनेचं मुख्यालय आहे. अ युनायटेड अँड स्ट्रॉंग आफ्रिका असं त्याचं घोषवाक्य त्या ठिकाणी आहे. या आफ्रिकन युनियनचं अँथम काय आहे? लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर अशी त्या ठिकाणी त्याची अँथम आहे. व्हिजन काय आहे या आफ्रिकन युनियन संघटनेचं? एकात्मिक भरभराटीचा शांततापूर्ण आफ्रिका जो स्वतःच्या नागरिकांनी चालवलेला आहे आणि जागतिक आखाड्यामध्ये गतिमान शक्ती प्रदान करणार आहे. कारण बऱ्याच वेळेला हे जी आफ्रिकन युनियनचे सदस्य आहेत किंवा देश आहेत ते वसाहतवादीचे शिकार झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात जगातल्या वसाहतवादांनी या ठिकाणी कॉलनी तयार केलेल्या होत्या. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आमचा जो काय आफ्रिका आहे तो एकात्मिक आहे, भरभराटीचा आहे. कारण मोठ्या प्रमाणात जी काही संपत्ती आहे या ठिकाणी आहे. नंतर शांततापूर्ण आफ्रिका आहे आणि जो स्वतःच्या नागरिकांनी चालवलेला आहे आणि जागतिक आखाड्यामध्ये तो गतिमान शक्ती प्रदान करणारा आहे असं त्यांचं विजन त्या ठिकाणी आहे. ही जी काही आफ्रिकन युनियन नावाची संघटना आहे ती आपल्या वेगवेगळ्या इतर संस्थांच्या माध्यमातून काम करत असते. थोडक्यात रचना बघूया. परिषद आहे त्याच्यामध्ये, नंतर कार्यकारी परिषद आहे, शांतता आणि सुरक्षा परिषद आहे आफ्रिकन युनियनची, त्याच्यामध्ये आयोग आहे, आफ्रिकन युनियनची स्वतःची पार्लिमेंट देखील त्या ठिकाणी आहे. सो इथे मी लिहिले बघा G20 टर्न्स G21. ऑफिशियली अजून तसं सांगण्यात आलेलं नाही, परंतु G20 मध्ये आता ऑफिशियली आफ्रिकन युनियनचा समावेश झाल्यामुळं कदाचित ही संस्था उद्या G21 या नावानं देखील ओळखली जाऊ शकते. त्याला G20 का म्हणत होते? कारण त्याच्यामध्ये 19 देश आणि एक संघटना होती. आता त्याला G21 का म्हटलं जाईल? त्याच्यामध्ये 19 देश आणि 2 संघटना त्या ठिकाणी आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या संघटनेला G21 असं देखील म्हटलं जाऊ शकतं. ओके, येस. नंतर G20 परिषदेमधला आणखीन एक मोठा आउटकम ते म्हणजे भारत मध्यपूर्व आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. म्हणजेच काय? तर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. म्हणजे मी तुम्हाला सांगतो काय प्रकारे. इथं तुम्हाला एक फोटोग्राफ दिसेल. इथं तुम्हाला दिसते बघा भारत आहे. ओके, भारतामध्ये मुंबई आणि मुंद्रा नावाची 2 पश्चिम किनाऱ्यावरची मोठी बंदरं त्या ठिकाणी आहेत. नंतर तुम्हाला इथं त्या ठिकाणी काय दिसतोय? मिडल ईस्ट दिसतोय. मिडल म्हणजे ईस्ट म्हणजे काय? मध्य आशिया. ओके, मध्य आशिया. इकडे तुम्हाला थोडा आशिया त्या ठिकाणी दिसतोय. ओके, मध्य आशिया. इकडे तुम्हाला दक्षिण आशिया त्या ठिकाणी दिसेल. ओके, सो भारत, मिडल ईस्ट आणि युरोप लक्षात ठेवा यांना जोडणारी जी काही कनेक्टिव्हिटी आहे त्याला भारत मध्यपूर्व आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असं त्या ठिकाणी म्हटलंय. थोडक्यात इथं काय केलेलं आहे? इथं मोठ्या प्रमाणात बंदरांचा असू देत, रेल्वेचा असू देत किंवा रस्त्यांचा विकास केलेला आहे. आणि तुम्हाला माहित आहे जर व्यापाराला चालना द्यायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे.
इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं पाहिजे. याचा अर्थ काय पाहिजे, तिथं रस्ते, रेल्वे आणि तुमचे जे काही जलवाहतूक आहे ह्याचं जाळं चांगलं त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळं जर भारतातून या ठिकाणी व्यापार करायचा असेल तर डिरेक्टली तुम्ही मध्य आशियामधून जाऊ शकता. आता सध्याला दक्षिण आफ्रिकेला जे काही वळसा घालून त्या ठिकाणी इकडं युरोपमधल्या बोटींना यावं लागतं, ते भविष्यात त्या ठिकाणी युरोपमधून भारतामध्ये डायरेक्ट ट्रेड निर्माण होऊ शकतो मिडल ईस्टच्या माध्यमातून, किंवा भारतातून जर युरोपमध्ये काही ट्रेड करायचं असेल तर मिडल ईस्टच्या माध्यमातून आपण ट्रेड त्या ठिकाणी करू शकतो. ओके, सो ही एक महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली भारतापासून युरोपपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने कनेक्टिव्हिटीसाठी जो काही प्रकल्प उभारला जातोय त्याला भारत मध्य पूर्व आशिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर असं म्हणतात. त्याला आणखीन एका भाषेमध्ये आय मेक असं देखील म्हणतात बघा. आयमेक प्रकल्प पण हाच त्या ठिकाणी म्हणता येईल. ह्याचं जर तुम्ही शॉर्ट फॉर्मचं पूर्ण नाव बघितलं तर तिथं आयमेक असा शब्द येऊ शकतो. सो ह्याला आयमेक प्रकल्प असं देखील म्हणतात. ह्याची घोषणा कोणी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली G20 शिखर परिषदेच्या वेळेला. जेव्हा G20च्या शिखर परिषदेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय स्तरावरचे नेते उपस्थित होते तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, या प्रकल्पाची घोषणा त्या ठिकाणी केली. सामंजस्य करारावर स्वाक्षरी कोणी केली बघा. भारत आहे, अमेरिका आहे, UAE आहे, सौदी अरेबिया आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, जर्मनी आहे आणि युरोपियन युनियन आहे. याचा अर्थ टोटल 8 देशांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. ओके, ह्याचा उद्देश काय आहे तर दळणवळण आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रकारे सहकार्य वाढवायचं आहे. भारत मध्य पूर्व म्हणजेच मिडल ईस्ट युरोप यांना जोडणारे सर्वसमावेशक वाहतूक नेटवर्क त्या ठिकाणी तयार करायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकदा का हे वाहतूक नेटवर्क तयार झालं त्याच्यामुळं वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, प्लस वाहतुकीवरचा खर्च कमी होईल. कारण बऱ्याच वेळेला युरोपमधल्या राष्ट्रांना आफ्रिका खंडाला वळसा घालून यावं लागतं किंवा भारतातल्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल करावं लागतं, त्यामुळं खर्च कमी होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आर्थिक ऐक्य वाढेल, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हरितगृह वायू उत्सर्जन देखील त्या ठिकाणी कमी होईल. असा हा आयमेक प्रकल्पाचा उद्देश त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली वाहतुकीसाठी किंवा व्यापारासाठी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करणं हे त्याचा उद्देश आहे. सो इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की भारतापासून ह्या युरोप खंडापर्यंत मिडल ईस्टच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी तयार करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये रेल्वे मार्ग, जहाज ते रेल्वे नेटवर्क, रस्ते वाहतूक, वीज केबल, हायड्रोजन पाईपलाईन, हायस्पीड डेटा केबल यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. सो व्यापारासाठी ज्या ज्या काही महत्त्वाच्या आवश्यक गोष्टी लागतात त्याचा सर्व समावेश त्या ठिकाणी आहे. याच्यामध्ये 2 कॉरिडॉर आहेत. एक आहे पूर्व कॉरिडॉर जो भारत आणि अरबी आखातांना जोडतोय आणि दुसरा आहे उत्तर कॉरिडॉर जो आखातापासून युरोपपर्यंत आहे. म्हणजे याला पूर्व कॉरिडॉर म्हणू शकतो आपण. इथं आखाती देश आहेत, सौदी अरेबिया असेल, UAE असेल, ह्याला आपण आखाती देश म्हणतो. सो हा जो काही आयमेक नावाचा प्रकल्प आहे याच्या पूर्वेकडची बाजू म्हणजे हा पूर्व कॉरिडॉर आहे, ज्याच्या माध्यमातून भारत आणि आखाती देश यांच्यामध्ये कनेक्टिव्हिटी तयार केली जाईल. आणि दुसरा आहे उत्तर कॉरिडॉर, ज्याच्यामधून आखातातून त्या ठिकाणी उत्तरेकडं युरोपकडं कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार केली जाईल. याचा अर्थ याच्यामध्ये 2 कॉरिडॉर आहेत, एक पूर्व कॉरिडॉर आणि दुसरा आहे उत्तर कॉरिडॉर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताची कनेक्टिव्हिटी कशातून असणार आहे तर यासाठी भारतातली मुंद्रा, नंतर कांडला आणि नंतर JNPT, ओके, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, ही 3 बंदरं त्या ठिकाणी विकसित केली जाणार आहेत. आणि ह्या 3 बंदरातून मोठ्या प्रमाणात युरोप आणि मध्य आशियाच्या देशांसोबत ट्रेड त्या ठिकाणी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच हे संकल्पना का आली कारण चीनचा असाच एक कन्सेप्ट आहे, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह. या योजनेला चॅलेंज करण्यासाठी देखील हा प्रकल्प आणला असं आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हटलं जातं. प्लस हा जो काही रोड आहे तो पाकिस्तानला बायपास करणार आहे. कारण जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ह्या वायव्य भागात पाकिस्तान तुम्हाला त्या ठिकाणी दिसतो, त्यामुळं कोणत्याही प्रकारे पाकिस्तानसोबत कनेक्टिव्हिटी असणार नाही, तर डिरेक्टली आपण त्या ठिकाणी भारत जो आहे तो त्या ठिकाणी इकडं आखाती देशांसोबत कॉन्टॅक्ट करेल. सो पाकिस्तानला बायपास करून जाणारा हा रोड आहे. प्लस चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह योजनेला आव्हान म्हणून देखील याच्याकडं बघितलं जातं. ओके, येस. नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण या G20 परिषदेच्या निमित्तानं बघणार आहोत ती म्हणजे प्रत्येक G20 परिषद जी आहे त्या G20 परिषदेचा समारोप जो आहे तो एका संयुक्त निवेदनानं केला जातो. एक डिक्लेरेशन असतं आणि यावर्षी G20 परिषदेमध्ये जी काही डिक्लेरेशन होतं त्याला दिल्ली जाहीरनामा म्हणतात, लक्षात ठेवा. आणि हा दिल्ली किंवा कोणत्याही G20 परिषदेचा आउटकम किंवा एखादा डिक्लेरेशन आहे त्याला एकमतानं मान्यता मिळणं गरजेचं आहे. सो दिल्ली डिक्लेरेशन काय आहे
तर G20 परिषदेच्या समारोप प्रसंगी म्हणजे एंड होत असताना प्रसिद्ध करण्यात आलेलं एक संयुक्त निवेदन, ज्या निवेदनामध्ये भविष्यात काय गोष्टी G20च्या सदस्य देशांनी करायच्या आहेत हे त्या ठिकाणी सांगितलेलं असतं. सो दिल्ली जाहीरनामा हा कशाशी संदर्भात आहे तर G20च्या परिषदेच्या संदर्भात आहे. आता ह्या जाहीरनाम्यात काय काय सांगितले बघा. एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य, जे आपण संकल्पनेमध्ये बघितले, जी आपली वसुधैव कुटुंबकम नावाची संकल्पना आहे त्याच्यामध्येच हे दिलेलं आहे बघा. वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर, अगदी तशाच प्रकारे आहे, याच्यावर भर देण्यात आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, युक्रेन आणि रशियाच्या युद्धावरून त्यांनी सांगितलेलं आहे की हा काळ युद्धाचा नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट या निवेदनामध्ये सांगण्यात आलेली आहे की सध्याचा काळ शांततेचा राहण्याचा आहे, सहकार्याचा आहे, हा काळ युद्धाचा नाही, ही गोष्ट सांगण्यात आलेली आहे. प्लस युक्रेनमध्ये त्या ठिकाणी सर्वसमावेशक न्याय आणि चिरस्थायी शांतता स्थापन होणं गरजेचं आहे. युक्रेनमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे असं निवेदनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती इनडायरेक्टली रशियासाठी आहे, ती म्हणजे सदस्य राष्ट्रांना, हे जे काही G20चे सदस्य राष्ट्र आहे त्यांना दुसऱ्या देशांच्या प्रदेशावर कब्जा करण्यासाठी बळाचा वापर किंवा कोणत्याही देशाच्या प्रादेशिक अखंडतेविरुद्ध कृती करण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन करतो. म्हणजे जी काही सदस्य राष्ट्र आहेत, कारण जर आपण बघितलं युक्रेन हा G20चा मेंबर नाही आहे, परंतु रशिया ज्यानं युक्रेनवर आक्रमण केलं जो G20चा मेंबर आहे. सो G20च्या निमित्तानं या निवेदनाच्या माध्यमातून इनडायरेक्टली रशियाला भारतानं सुनावलेलं आहे की जी काही इतर देश आहेत त्यांच्यावर कब्जा करण्यापासून कोणत्याही प्रकारचा बळाचा वापर करू नका किंवा प्रत्येक देशाची एक प्रादेशिक अखंडता आहे, त्या प्रादेशिक अखंडतेच्या विरोधात कोणीही कृती करू नका, असं त्याच्यापासून परावृत्त राहा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भारताच्या पुढाकारानं जागतिक जैव इंधन आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. आपल्याला पर्यायी इंधनाचा शोध घ्यावा लागणार आहे, म्हणून बायोफ्युएल अलायन्स जी आहे त्याची स्थापना केली जाईल. पर्यावरणामध्ये हा सेक्शन मी डिटेलमध्ये त्या ठिकाणी घेतलेला आहे, बायोफ्युएल अलायन्स. नंतर ग्लोबल साऊथच्या प्राधान्यक्रमावर त्या ठिकाणी भर दिला जाईल. हे ग्लोबल साऊथ काय आहे आपण थोड्या वेळाने त्या ठिकाणी बघणारच आहोत. ओके. नंतर क्रिप्टोकरन्सी जी आहे त्या क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत जागतिक धोरण त्या ठिकाणी आपण बनवलं पाहिजे आणि याच्यासाठी चर्चा त्या ठिकाणी केली पाहिजे. नंतर जी काही कोविडची परिस्थिती आली होती त्या कोविडच्या परिस्थितीनंतर बऱ्याच लोकांना, बऱ्याच देशांना मोठ्या प्रमाणात कर्जाची गरज पडली होती. सो आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारे वैश्विक कर्ज वितरण जी केलं जातं, जी काही वैश्विक कर्ज प्रणाली आहे त्या कर्ज प्रणालीबाबत चांगली व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे. सध्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर IMF असू द्यात, वर्ल्ड बँक असू द्यात, एशियन डेव्हलपमेंट बँक असू द्यात, ह्या सगळ्या वित्तीय संस्था सदस्य देशांना कर्ज पुरवठा करत असतात, परंतु आणखीन काही चांगल्या पद्धतीनं कर्ज पुरवठा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणं गरजेचं आहे. नंतर वेगानं वाढणारी जी काही शहरं आहेत त्या शहरांना G20च्या माध्यमातून निधी प्रोव्हाइड केला पाहिजे. ही जी काही नवीन शहरं आहेत ती क्लायमेट सस्टेनेबल पाहिजेत, मोठ्या प्रमाणात इथं पुरांचा धोका वगैरे असतो. सो ही जी काही वाढणारी शहरं आहेत त्यांना G20च्या माध्यमातून निधी आला पाहिजे. नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली जी आहे ती बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, जे काही फॉरेस्ट आहेत, जंगलं आहेत आणि महासागर यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. याचा अर्थ या परिषदेमध्ये जी काही नवी दिल्ली जाहीरनाम्यातून जी काही संयुक्त निवेदन करण्यात आलं त्याच्यामध्ये फक्त त्या ठिकाणी काही इकॉनॉमिक्स अँगलनं फक्त त्या ठिकाणी मुद्दे नव्हते, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मुद्द्यानं पण काही त्या ठिकाणी मुद्दे ॲड करण्यात आलेले होते. नंतर जागतिक तापमान वाढ रोखण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी संसाधने वाढवण्यास मान्यता दिली पाहिजे. सगळ्यांना माहीत आहे 2015मध्ये पॅरिस ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केला होता आणि ह्या पॅरिस करारानुसार 1.5°C पर्यंत तापमान वाढ आपल्याला मर्यादित ठेवायची आहे. आणि ही जर आपल्याला वाढ मर्यादित ठेवायची असेल, आपलं जर उद्दिष्ट गाठायचं असेल तर आपल्याला रिसोर्सेस वाढवले पाहिजेत आणि हे रिसोर्स वाढवण्यासाठी G20 परिषदेतले सदस्य एकमेकांना मदत करतील किंवा ह्याला मान्यता दिली जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सध्याचं 21सावं शतक डिजिटल युग आहे असं पण म्हणतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण डिजिटलचा वापर करतोय. सो सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यासाठी डिजिटल परिवर्तनावर भर देणं आणि त्यातल्या त्यात महिलांच्या समान आणि प्रभावी सहभागाला प्रोत्साहन दिलं. सो डिजिटल परिवर्तनाचं सर्वात मोठं उदाहरण आपल्याला सांगता येईल की पूर्वी आपण कॅशने पेमेंट करायचो, आता आपण फोन पे, गुगल पे किंवा अन्य तुमचे जे काही पेटीएम वगैरे असेल त्यानं पेमेंट करत आहे. हे
डिजिटल परिवर्तन झालेलं दिसतंय. ओके, आणि यातल्या त्यात बेसिकली महिलांचे समान आणि प्रभावी सहभागाला प्रोत्साहन त्या ठिकाणी द्यायचं आहे. नंतर महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भविष्यातील आरोग्य आणीबाणीसाठी चांगली तयारी करणं. कोविडची सिच्युएशन किंवा असं एखादं कोविडसारखं पॅन्डेमिक परत एकदा आलं तर आपण त्यासाठी तयार राहिलं पाहिजे सगळ्याच बाबतीत, म्हणून चांगली तयारी करून ठेवली पाहिजे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी काही वाढ होते ती मजबूत, शाश्वत आणि संतुलित पाहिजे आणि सर्वसमावेशक पाहिजे. सगळ्यात शब्द महत्त्वाचा आहे, जी काही आपली ग्रोथ आहे ती शाश्वत पाहिजे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं आपण मोठ्या प्रमाणात GDP मिळवत असू, आपण GDPचे बरेच आकडे जरी क्रॉस करत असलो तरी याचा पर्यावरणावर कुठलाही दुष्परिणाम झाला नाही पाहिजे याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट जी या निवेदनामध्ये सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे दहशतवाद आणि मनी लॉन्ड्रिंग. मोठ्या प्रमाणे मनी लॉन्ड्रिंग, दहशतवाद वाढत आहे आणि त्याचा प्रतिकार आपण त्या ठिकाणी केलेला पाहिजे, हे देखील त्याच्यामध्ये सांगलेलं आहे. नंतर अधिक समावेशी जगाची निर्मिती, मोर इन्क्लुझिव्ह जग निर्माण झालं पाहिजे, कारण अजूनसुद्धा जगातले जरी देश आहेत जे अजून त्यांना आपण सोशली किंवा इकॉनॉमिकली इन्क्लूड केलेलं नाही आहे. आफ्रिका खंड तरी आता आफ्रिकन युनियनच्या माध्यमातून G20 मध्ये आलेला आहे, परंतु अजून असे गरीब देश आहेत ज्यांना आपण जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सामावून करून घेतलं नाही. म्हणून जर आपल्याला वन अर्थ वन फॅमिलीला जर आपल्याला टार्गेट करायचं असेल तर अधिक समावेशी जगाची निर्मिती केली पाहिजे. नंतर आंतरराष्ट्रीय करांसाठी काहीतरी व्यवस्था निर्माण करता आली पाहिजे. नंतर तिसरी महत्त्वाची सांगितली आहे लिंग समानता, जेंडर इक्वॅलिटी, महिला आणि मुलींचं सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट असू देत, इक्वॅलिटी असू दे, ह्याच्यावर काम केलं पाहिजे. नंतर 21व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था, 21व्या शतकामध्ये जी काय आपण G20 निर्माण केलेली होती ती 20व्या शतकात निर्माण केली होती. 21व्या शतकातले चॅलेंजेस आपल्याला जर पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी आपण चांगली बहुपक्षीय संस्था निर्माण केली पाहिजे. नंतर तांत्रिक परिवर्तन आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, थोडक्यात मगाशीच तो मुद्दा सांगितला, अलीकडचं युग डिजिटल युग आहे, त्याच्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करता आलं पाहिजे. नंतर शाश्वत भविष्यासाठी हरित विकास करार, जो आपल्याला विकास करायचा आहे तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचा आहे, ह्याच्यासाठी हरित विकास त्या ठिकाणी करार केले पाहिजे. नंतर सगळ्यांना माहीत आहे SDGs, ओके, 2030 पर्यंत जी काही आपण 17 गोल्स कंप्लीट करायचं टार्गेट ठेवलेलं आहे त्याला आपण SDG म्हणतो. ह्याचा प्रगतीचा वेग वाढवणं, 2030 आता पुढच्या 5-6 वर्षात आपण येणार आहे तोपर्यंत जी काही आपण 17 टार्गेट्स ठेवलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी आपला वेग वाढवला पाहिजे. आणि आर्थिक क्षेत्रातील समस्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर बऱ्याच देशांना आर्थिक बाबतीत मोठे मोठे चॅलेंजेस आहेत, ते कसे आपण ओव्हरकम करू शकतो ह्याच्यावर त्या ठिकाणी डिस्कशन झालं पाहिजे. ओके, येस. सो हे जे काही संयुक्त निवेदन आहे त्याच्यामध्ये बरेच मुद्दे त्या ठिकाणी सांगितले आहेत. पाठांतराचा मुद्दा नाही, फक्त 1-2 वेळा वाचून घ्या. जनरल तुम्ही जर वाचलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी लक्षात राहतील. नंतर मी तुम्हाला सांगितलं बघा की ग्लोबल साऊथच्या प्राधान्यक्रमावर भर दिला जाईल असं एक संयुक्त निवेदनामध्ये आपण बघितलं होतं. हे ग्लोबल साऊथ काय प्रकार आहे आपण बघूया. ओके, G20 परिषदेमध्ये चर्चा करत असताना ग्लोबल साऊथचा उल्लेख त्या ठिकाणी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे म्हटले की भारत हा ग्लोबल साऊथचा आवाज त्या ठिकाणी बनत चाललेला आहे. ग्लोबल साऊथ हा एक विकसनशील आणि गरीब राष्ट्रांचा जो काही गट आहे त्याला ग्लोबल साऊथ म्हटलं जातं. बेसिकली आपल्या पृथ्वीचे 2 गोलार्ध आहेत बघा, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. याचा अर्थ दक्षिण गोलार्धातले सर्वच देश या ग्लोबल साऊथमध्ये येत नाही. याचा अर्थ हा काही जिओग्राफिक कन्सेप्ट नाही आहे. सो बेसिकली दक्षिण गोलार्धामध्ये असलेले जे काही गरीब आणि विकसनशील देश आहेत त्यांना ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. आणि भारत हा दक्षिण गोलार्धात आहे आणि भारत हा दक्षिण गोलार्धातल्या ग्लोबल साऊथ या देशांचा अलीकडं आवाज बनत चाललेला आहे असं G20 परिषदेमध्ये नरेंद्र मोदी यांनी वाक्य केलं होतं. म्हणून आपण हे ग्लोबल साऊथ थोडं बघणार आहोत. प्लस ग्लोबल साऊथ बद्दल ह्या न्यू दिल्ली डेक्लेरेशनमध्ये देखील उल्लेख करण्यात आलेला आहे. सो बेसिकली विली ब्रँट जे जर्मनीचे माजी चान्सलर होते त्यांनी ही ग्लोबल साऊथ नावाची संकल्पना मांडली. GDPवर आधारित उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील जी काही तफावत आहे ती तफावत दर्शवण्यासाठी 1980च्या दशकामध्ये ही मांडलेली संकल्पना आहे. सो बेसिकली GDP म्हणले त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न आपण म्हणूयात थोडक्यात. ओके, त्या देशाच्या उत्पन्नानुसार उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये कशी तफावत आहे हे सांगण्यासाठी 1980च्या दशकामध्ये विली ब्रँट यांनी ही संकल्पना मांडली होती नावाप्रमाणे, म्हणजे ग्लोबल साऊथ.
या नावाप्रमाणे ही भौगोलिक संज्ञा नाही, इट्स अ नॉट जिओग्राफिकल टर्म, लक्षात ठेवा. कारण दक्षिण गोलार्धात येणारे सर्वच देश या संकल्पनेत येत नाही. जर तुम्ही म्हटला की ही जिओग्राफिकल कन्सेप्ट आहे, तर दक्षिण गोलार्धातले सर्वच देश ह्याच्यामध्ये आहेत का? नाही. दक्षिण गोलार्धामध्ये ऑस्ट्रेलिया नावाचा देश आहे, न्यूझीलंड नावाचा देश आहे, जपान नावाचा देश आहे, दक्षिण कोरिया आहे, इस्रायल आहे. हे सर्व देश विकसित देश म्हणून कन्सिडर केले जातात, म्हणून या देशांचा समावेश याच्यात येत नाही. कारण इथं जी काय गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहे त्यांचा गट आहे. ओके, सो लक्षात ठेवा, ही विकसनशील आणि गरीब राष्ट्रांसाठी असलेली संज्ञा आहे, ही कोणत्याही प्रकारे भौगोलिक संज्ञा नाही. याचा समावेश कुठल्या कुठल्या खंडातला होतो बघा, किंवा कुठल्या रिजनमधला होता? आफ्रिका खंडातले सर्व देश याच्यामध्ये आहेत, आशिया खंडातले काही देश आहेत, पॅसिफिक समुद्रातले काही देश आहेत, किंवा त्याला आशिया पॅसिफिक म्हणतो. लॅटिन अमेरिका म्हणजे आपण जर बघितलं उत्तर अमेरिकेचा दक्षिण भाग, मध्य आणि दक्षिण अमेरिका, ह्याला आपण लॅटिन अमेरिका म्हणतो. कॅरिबियन म्हणजे उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या उजव्या बाजूला नकाशामध्ये जी काही छोटी छोटी बेटं आहेत त्याला आपण कॅरिबियन बेटं म्हणतो. आणि काही अरब देश म्हणजे पश्चिम आशियातले जे काही देश आहेत त्यांना आपण अरब देश म्हणतो. अंगठ्यानुसार आफ्रिका कोण कोण येते ह्याच्यामध्ये? आफ्रिका आहे, लॅटिन म्हणजे तर दक्षिण आधी मध्य अमेरिका तुमचा. ओके, नंतर त्या ठिकाणी आहे आशिया, आशियामध्ये इस्रायल, जपान आणि दक्षिण कोरिया हे देश वगळता. ओशनिया म्हणजे तुमच्या पॅसिफिक महासागरामध्ये जे काही बेटं आहेत त्यांना आपण ओशनिया म्हणतो. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या देशांचा समावेश त्या ठिकाणी येत नाही. सो या सर्व देशांचा समावेश त्या ठिकाणी होतो. सो बेसिकली आफ्रिका, एशिया पॅसिफिक, ओशनिया देशातले काही गट देश. लॅटिन म्हणजे काय? तर दक्षिण आणि मध्य अमेरिका, पूर्ण त्या ठिकाणी दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिका हे सगळे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात. ओके, सो ग्लोबल साऊथ ही बेसिक कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. ओके, आलं असेल सगळ्यांना लक्षात. आपण एकदा बघूयात, क्विक रिव्हिजन करूयात काय काय शिकलोय आपण. सगळ्यात महत्त्वाची बघितली गोष्ट आपण ती म्हणजे G20 परिषद 2023ची 18वी एडिशन आहे. भारत मंडपम त्या ठिकाणी पार पडली. स्वागतांसाठी त्या ठिकाणी भारत मंडपम इथं कोणार्कमधल्या सूर्यमंदिराच्या चाकाची प्रतिकृती ठेवण्यात आलेली होती. वसुदेव कुटुंबकम ब्रीदवाक्य आहे. कमळावर पृथ्वी घराची तोलून धरलेली प्रतिमा ही यावर्षीचा G20 परिषदेचा लोगो आहे. बरेच देशांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित होते. एवढी मोठी यादी आपण त्या ठिकाणी बघितली. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, या परिषदेला G20चा कुठल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी अनुपस्थित होता? रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन नव्हते. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग देखील त्या ठिकाणी नव्हते. काही देशांना आमंत्रण देण्यात आलं होतं, काही संघटनांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की आता सुरक्षा परिषदेचा विस्तार करण्याची वेळ आलेली आहे, म्हणजे परमनंट मेंबरची संख्या 5 वरून आता वाढवा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. नंतर या परिषदेचा आउटकम आपण बघतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आफ्रिकन युनियनला सदस्यत्व देण्यात आलं, जागतिक बायोफ्युअल अलायन्स स्थापन करण्यात आली, नवी दिल्ली जाहीरनामा डिक्लेअर करण्यात आला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आयमेक नावाच्या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. पुढच्या वर्षीची परिषद होणार आहे ब्राझीलमध्ये, म्हणून ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्याकडे G20चा अध्यक्षपद ऑफिशियली त्या ठिकाणी दिलेलं त्या ठिकाणी आहे. नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आपण बघितलं 26 सप्टेंबर 1999ला ही परिषद स्थापन झाली. विकसनशील आणि विकसित राष्ट्रांची ही संघटना आहे, ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कशन त्या ठिकाणी केलं जातं. पाठीमागच्या वर्षीपर्यंत 2023 पर्यंत 23 म्हणजे सप्टेंबर 2023 पर्यंत या संघटनेमध्ये 20 देश होते, परंतु आता 21 सदस्य देश झालेले आहेत, ज्याच्यामध्ये 19 देश आणि 2 संघटना आहेत. हे लक्षात कसं ठेवायचं, तर जिओग्राफिक रिजननुसार सगळ्यात पहिल्यांदा उत्तर अमेरिका खंड लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये अमेरिका, मेक्सिको, कॅनडा हे देश आहेत. नंतर दक्षिण अमेरिका खंडामध्ये फुटबॉलप्रेमी 2 देश लक्षात ठेवा, अर्जेंटिना, ब्राझील. नंतर युरोप खंडामध्ये जा, त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरं महायुद्ध लक्षात ठेवायचं, ज्याच्यामध्ये ब्रिटन आणि फ्रान्स एका बाजूला होतं, इटली आणि जर्मनी एका बाजूला होतं. नंतर आपण 4 देशांचा एक वेगळा गट बघितला, त्याच्यामधले 2 ट्रान्सकॉन्टिनेंटल कंट्री आहेत. एक आहे तुर्की नावाचा देश, दुसरा आहे रशिया नावाचा देश. नंतर ऑस्ट्रेलिया असेल, दक्षिण आफ्रिका असेल, हे 4 देश लक्षात ठेवा. नंतर आपल्या एशियामध्ये या भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया वर्ण सौदी अरेबिया, इंडोनेशिया हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला हे 6 देश लक्षात राहतील. युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन हे इतर 2 संघटना आहेत. सो 19 देश आणि 2 संघटनांनी मिळून हा संघटना त्या ठिकाणी बनलेली आहेत. ओके, यस. नंतर 85% GDP मध्ये वाटा आहे. भारत सध्याला ट्रॉयकाचा सदस्य आहे. ट्रॉयका म्हणजे माजी, विद्यमान आणि भावी अध्यक्षांचा जो काही समावेश आहे त्याला आपण G20 ट्रॉयका असं म्हणतो. पुढच्या वर्षीची परिषद होणार आहे त्या ठिकाणी ब्राझीलमध्ये. ओके, आणखीन एक मुद्दा सांगायचा राहिला होता, भारताचा अध्यक्षपदाचा कालावधी माहिती असू द्या.
1 डिसेंबर 2022 पासून 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत. म्हणजे आत्ता सध्याला सुद्धा जर बघता येईल तर G20चं अध्यक्षपद आपल्याकडे आहे. अजून ते फायनली ब्राझीलकडे गेलेलं नाही आहे. ब्राझीलकडे कधी जाईल? 1 डिसेंबर 2023ला जाईल. सो भारताचा G20 अध्यक्षपदाचा कालावधी 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्या ठिकाणी होता. पहिली परिषद 2008 मध्ये झाली. याच्या अगोदरची बाली इंडोनेशियाला झालेली होती. ओके. आफ्रिकन युनियन हा G20चा नवीन सदस्य झालेला आहे. त्यामुळे भविष्यात G20 आता G21 या नावाने देखील ओळखली जाऊ शकते. आफ्रिकन युनियनची स्थापना 2002 मध्ये झाली. याच्या अगोदर 1963 मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी नावाची संघटना स्थापन झाली. याच संस्था जी आहे ती आता आफ्रिकन युनियनमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. 55 देश आहेत. अदिस अबाबा या ठिकाणी मुख्यालय आहे. युनायटेड अँड स्ट्रॉंग आफ्रिका असं त्याचं ब्रीद वाक्य त्या ठिकाणी आहे. ही संघटना आपल्या विविध संघटनांच्या माध्यमातून काम करत असते. परिषद, कार्यकारी परिषद, शांतता व सुरक्षा परिषद, आयोग आणि आफ्रिकन पार्लिमेंट. नंतर आपण एक बघितला आयमेक नावाचा प्रकल्प. भारत, मध्य पूर्व आशिया, युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, जिथं भारतातून युरोपपर्यंत जाण्यासाठी, व्यापारासाठी त्या ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहे. टोटल 8 देशांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये भारत, अमेरिका, UAE, सौदी अरेबिया, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि युरोपियन युनियन किंवा युरोपियन महासंघ असं त्या ठिकाणी म्हणतो. इथं बेसिकली दळणवळण आणि पायाभूत सुविधासाठी सहकार्य केलं जाणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं जाणार आहे. कशाच्या माध्यमातून? इथं मोठ्या प्रमाणात जलवाहतूक असू देत, रेल्वे वाहतूक असू दे किंवा रस्ते वाहतूक असू देत, हे डेव्हलप केलं जाणार आहे. बेसिकली भारतातली मुंद्रा, कांडला आणि जयंतपेटी ही 3 बंदरं विकसित केली जाणार आहेत. या प्रकल्पाचे 2 भाग आहेत. एक पूर्व कॉरिडॉर जो भारतापासून पूर्व आखातला जोडतो आणि दुसरा आहे आखातापासून युरोपला त्या ठिकाणी जोडतो. ही योजना जी आहे ती वन बेल्ट रोड अँड इनिशिएटिव्ह योजनेला आव्हान म्हणून समजले जाते. प्लस हा जो काय आयमेक नावाचा प्रकल्प आहे तो पाकिस्तानला बायपास करून जाणारा आहे. नंतर दिल्ली जाहीरनामावर एकमत करण्यात आलं. हे दिल्ली जाहीरनामा काय आहे तर G20च्या परिषदेच्या समारोपाप्रसंगी संयुक्त निवेदन जे प्रसिद्ध करण्यात आलं त्याला दिल्ली जाहीरनामा असं म्हणतात. त्याच्यामध्ये बऱ्याच आपण गोष्टी बघितल्या. त्याच्यामधले काही महत्त्वाच्या गोष्टी बघूयात. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्यावर भर देण्यात आला. हा काळ युद्धाचा नाही असं सांगण्यात आलं. दुसरी म्हणजे गोष्ट युक्रेनमध्ये शांतता असावी. दुसऱ्या देशांनी इतर देशांवर कब्जा करण्यासाठी बळाचा वापर करू नये. प्लस प्रादेशिक अखंडतेवर कुठल्याही प्रकारे कृती करू नये. बायोफ्युएल अलायन्सची स्थापना करण्यात आलेली आहे. ग्लोबल साऊथच्या उपक्रमांवर भर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. नंतर क्रिप्टोकरन्सीबाबत धोरण ठरवावं. जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्ज वितरण आहे त्याच्यासाठी चांगली व्यवस्था निर्माण करा. जी काही शहरं आहेत त्यांना G20च्या माध्यमातून निधी दिला जावा. ओके. नंतर बायोडायव्हर्सिटी असेल, जंगलं असेल आणि महासागर असतील यांचं संरक्षण केलं पाहिजे. जी काही तापमान वाढ आहे ती रोखण्यासाठी अधिक संसाधनं उपलब्ध करून दिली जायला पाहिजे. डिजिटल परिवर्तनावर भर त्या ठिकाणी दिला पाहिजे. नंतर मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादाचा प्रतिकार केला पाहिजे. येणारी जी काही आरोग्य आणीबाणी आहे त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. नंतर मोर इन्क्लुझिव्ह जगाची निर्मिती करायची आहे. कर समान आंतरराष्ट्रीय स्तरावर कर रचना चांगली केली पाहिजे. जेंडर इक्वॅलिटी आहे, महिलांचं सबलीकरण त्या ठिकाणी आहे. 21व्या शतकासाठी बहुपक्षीय संस्था स्थापन करणं असू देत. ओके. बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही जी काही 2030 पर्यंत आपण SDG मिळवणार आहे ते आता वर्ष कमी राहिलेले आहेत आपल्याकडे. त्यामुळे आपण त्याच्या मिळवण्यासाठी जी काही आपण प्रगती करतो त्याचा वेग आपण वाढवलेला पाहिजे. नंतर ग्लोबल साऊथ वर डिस्कशन झालं. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 परिषदेमध्ये एक स्टेटमेंट केलं. ते म्हणजे भारत हा ग्लोबल साऊथचा आवाज त्या ठिकाणी बनत आहे. ग्लोबल साऊथ ही एक जिओग्राफिक कन्सेप्ट नसून दक्षिण गोलार्धामध्ये जी काही विकसनशील आणि गरीब राष्ट्र आहेत त्यांचा हा गट आहे. विली ब्रांट जे जर्मनीचे चान्सलर होते त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा मांडली होती. बेसिकली GDPच्या आधारावर दक्षिण आणि उत्तर गोलार्धातील देशांमध्ये जी काही GDPमध्ये तफावत दिसून येते त्यासाठी ही ग्लोबल साऊथ नावाची कन्सेप्ट होती. इथे बेसिकली दक्षिण गोलार्धातील विकसनशील आणि गरीब राष्ट्रांचा समावेश त्या ठिकाणी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आफ्रिकामधले सर्व देश असतील, एशियामधले काही देश असतील, पॅसिफिक समुद्रातले काही देश असतील, लॅटिन म्हणजे मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेतले देश असतील, कॅरेबियन बेटा असतील, अरबमधले काही देश असतील यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट युरोपमधल्या कुठल्याही देशाचा या संघटनेमध्ये समावेश होत नाही. ओके. येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो. धन्यवाद.